राज्यात आता लवकरच होमगार्डची भरती करण्यात येणार आहे। जवळपास 9,700 पदांसाठी ही भरती होणार आहे। गेल्या काही वर्षांमध्ये होमगार्डची भरती झालेली नाहीये आणि या पार्श्वभूमीवर गृह विभागाकडून येत्या ऑगस्ट महिन्यापासून भरतीची ही प्रक्रिया राबवली जाणार आहे। आगामी निवडणुकांचा तसंच सण उत्सवांचा हंगाम पाहता महाराष्ट्र पोलीस दलाला नेहमीच मदतीचा हात देणाऱ्या होमगार्ड जवानांची आता भरती करण्यात येणार आहे। त्यामुळे तरुणांसाठी आता एक नवीन संधी उपलब्ध होतीये। नोकरीची 9,700 होमगार्डची पदं भरली जाणार आहेत आणि ऑगस्ट महिन्यापासून ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे। तर गृह विभागाकडून होमगार्ड भरतीची ही प्रक्रिया आता सुरू होती आहे। त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी, राज्यात लवकरच आता होमगार्डची भरती होणार आहे। काय आहे तर कमीत कमी 10वी उत्तीर्ण असाल तर होमगार्ड भरती तुम्ही होऊ शकताय। वयोमर्यादा सातारा जिल्हा होमगार्ड भरतीची 20 वर्ष पूर्ण ते 50 वर्षाच्या आत पाहिजे असं त्यांनी दिलेलं आहे। मुलांसाठी 162 सेंटीमीटर उंची सांगितल्या, मुलींसाठी 150 सेंटीमीटर उंची सांगितल्या आणि छाती विद्यार्थी मित्रांनो 76 कमीत कमी आणि ती फुगवून 5 सेंटीमीटर झाली पाहिजे। हे मुलांसाठी फक्त आहे। कागदपत्र डॉक्युमेंट बघू शकता, रहिवासी पुरावा, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र पाहिजे, शैक्षणिक प्रमाणपत्र तुमचं 10वीचं 12वीचं असेल तरी चालू शकतं। त्यानंतर जन्मपुराव्यासाठी SSC बोर्ड प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्यास दाखला पाहिजे। तांत्रिक अर्हता धारण करत असल्यास तत्सम प्रमाणपत्र, तुम्ही ITI झाला असेल, डिप्लोमा झाला असेल तर त्याचं प्रमाणपत्र पाहिजे। खाजगी नोकरी करत असला तर मालकाची नाहक हरकत प्रमाणपत्र पाहिजे। 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र हे तुम्हाला पाहिजे। आवश्यक कागदपत्र हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, जे भरतीला गेल्यानंतर ओरिजिनल तुम्हाला दाखवावं लागणार आहे। तर शारीरिक चाचणी लेखी विद्यार्थी मित्रांनो नसते होमगार्ड भरतीला। तर तुम्हाला माहीत आहे विद्यार्थी मित्रांनो 40% गुण फिजिकलमध्ये पडले पाहिजेत, त्यानुसार मेरिट लागणार आणि त्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे। मुलांसाठी बघा, मुलींसाठी धावणे आहे 1600 मीटर, मुलांसाठी 20 गुण आहेत। 5 मिनिट 10 सेकंदामध्ये तुम्हाला धावला तर 20 गुण मिळणार आहे, चार्ट बघू शकता। आणि मुलींसाठी 800 मीटर धावणे आहे 2 मिनिट 50 सेकंदामध्ये 25 गुण मिळणार आहेत। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो गोळाफेक सुद्धा आहे, म्हणजे धावणे आणि गोळाफेक पुरुषांसाठी 8.5 मीटर 8.50 मीटर विद्यार्थी मित्रांनो गोळा टाकला तर 10 गुण मिळणार आहेत आणि गुणतालिका बघू शकता। मुलींसाठी विद्यार्थी मित्रांनो 6 मीटर गोळा टाकला तर 10 गुण मिळणार आहेत। ओके, तर गोळा आणि जे काही धावणे आहे हे दोनच इव्हेंट आहेत। तर जे काही तांत्रिक अर्हता दिलेली आहे बघा, ITI झाला असेल तर तुम्हाला 2 गुण मिळणार आहेत। खेळामध्ये प्रावीण्य मिळालं असलं तर त्याचं सुद्धा गुण मिळणार आहेत। माजी सैनिक असेल किंवा NCC C सर्टिफिकेट B सर्टिफिकेट जर असेल तुम्हाला गुण मिळणार आहेत। त्यात नागरी संरक्षण सेवेत जर तुम्ही प्रमाणपत्र असेल, प्रशिक्षण केलं असेल पूर्ण तर तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार आणि जड वाहतूक म्हणजे लायसन असेल हेवीचं तर तुम्हाला त्याचं सुद्धा गुण मिळणार आहे। तिथं गुणतालिका दिलेल्या आहेत। जर तुमच्याकडं 7च्या 7 जर असतील तर 10 गुण भेटणार आहेत, म्हणजे इकडं पॉईंट दिलेले आहेत आणि त्यानुसार गुण दिलेले आहेत। लायसन असेल NCC असेल तर तुम्हाला ते 4-5 गुण असे दिलेले आहेत, ते तुम्हाला एक्स्ट्रा बोनस गुण मिळणार आहेत। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो होमगार्ड भरती साताऱ्यामध्ये चालू झालेली आहे। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। बाकीच्या जिल्ह्यांचे जे काय होमगार्ड भरतीची जी काय अपडेट आहे ते आपल्या चॅनलवरती मिळेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावरती सुद्धा GR सगळे आपण टाकत असतो, त्यामुळे टेलिग्राम चॅनलला आपल्या जॉईन व्हा। ओके, व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त मुलांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण का लेखी नाही विद्यार्थी मित्रांनो, फक्त फिजिकलवरती तुम्ही होमगार्ड होऊ शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं होमगार्डला भत्ता वगैरे इथं दिलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे भत्ता बघू शकता, प्रतिदिन 570 रुपये आणि तुम्हाला जेवणाचा एक 100 रुपये असं तुम्हाला मिळणार आहे। तर म्हणजे तुम्हाला आणि हा भत्ता विद्यार्थी मित्रांनो 1000-1200 रुपये सुद्धा आता होणार आहे, शासनाकडे ते प्रस्तावित आहे। म्हणजे तुम्हाला एक 700-800 रुपये आता भत्ता आहे आणि तो भत्ता आता 1200 रुपये होण्याचे चान्सेस आहेत। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो चांगली माहिती आपण घेऊन आलेलो आहे, त्यामुळे जास्तीत जास्त मुलांना व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद। तर यांना महाराष्ट्र पोलीस, रेल्वे पोलीस, जेल पोलीस, राज्य राखीव पोलीस, एक्साईज पोलीस, ड्रायव्हर पोलीस, बॅट्समन पोलीस, तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस खात्यामध्ये जायचं असेल, ज्या विद्यार्थ्यांना लेखी पेपर काढायचा असेल तर लेखीचा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल, याच वर्षी भरती व्हायचं असेल, त्या विद्यार्थ्यांसाठी लेखीसाठी फेमस असणारा क्लास आहे। लेखीची 100% हमी देणारा क्लास आहे। येथे तुम्हाला लेखीबरोबर फिजिकलचं परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं। अत्यंत कमी फीमध्ये 100% रिझल्ट देणारी संस्था आहे। विद्यार्थी मित्रांनो खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यायची आहे तुम्हाला आणि पोलीस बनण्याचं स्वप्न विद्यार्थी मित्रांनो तुमचं साकार होणार आहे। ओके, त्यामुळं जो काही नंबर आहे कोल्हापूरमध्ये क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो, लेखीसाठी फेमस आहे। अत्यंत कमी फीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मुला मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय आहे। ओके,
जो काय हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि जे लेखीचं जे काय पेपर आहे तो तुम्ही काढू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांना जी काही माहिती आहे ती मिळत जाईल. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.